नमस्कार. ऑलराऊंडर कोकणमध्ये आज पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. मंडळी, आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी लाडकी बहीण योजना हे योजना नव्याने चालू झालेली आहे. शासन स्तरावरून त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. या योजनेचा GR पाहिला तर या योजनेमध्ये काही जी कागदपत्र लागणार होती, या कागदपत्राची पूर्तता करताना नक्कीच महिलांची म्हणायला गेलं तर सर्व लोकांची ही तारांबळ उडत होती. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास करायला गेलो तर ग्रामीण भागामध्ये तर याची अडचण तर फार प्रचंड जाणवत होती. त्याच्यामुळे याच्यात काय बदल होईल का अशा अपेक्षेत आपण सर्वजण होतो. आणि तो बदल आपल्याला आता शासन दरबारातून आता आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर नक्कीच नव्याने जो बदल सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत, अजून कोणते लाभार्थी त्याच्यामध्ये वाढणार आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन झालेले बदल. लाडकी बहीण योजने या बदल जे झालेले आहेत ते आता आपण पाहत आहोत. सुरुवातीला आपल्याला माहितीच असेल 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत या योजनेत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, अर्ज करण्याला जरी आपल्याला विलंब झाला, म्हणजे 31 ऑगस्टच्या आत जरी आपण अर्ज केला तरी पण मिळणारा लाभ हा 1 जुलै पासूनच मिळणार आहे. हा सर्वात अतिशय महत्त्वाचा बदल आहे. त्याचबरोबर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर आता जो बदल झालेला आहे तो आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. इथे फार मोठी ह्या कागदपत्रावरतीच फार मोठी अडचण सगळीकडे जाणवत होती. तर डोमॅसिल काढायचा म्हटला तर त्याला महिलांना विवाह नोंदणीचे दाखल्यापासून तर सगळे ॲफिडेविट वगैरे हे करण्यापर्यंत आणि ती मुदत नसल्यामुळे खूप जिकरीचे होत होते. सरकारने ह्याच्यामध्ये चांगला बदल केलेला आहे. सदर योजनेमधून अजून एक महत्त्वाचं म्हणजे 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आली आहे. म्हणजे आता पूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांना सरसकट त्याच्यामध्ये आता लाभ घेता येणार आहे. चौथा बदल आहे, या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे. चर्चामध्ये हे सुद्धा जाणवत होतं की खरी पेन्शनची गरज ही वयाच्या 60व्या वर्षानंतर लागते, परंतु दुर्दैवाने 60 पर्यंत केल्यामुळे त्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती हे निराशेचे वातावरण होते. तर ते आता वातावरण बदललेलं बघायला मिळेल. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे अशा महिलांना सुद्धा खूप दिलासा मिळालेला आहे. तर आम्हाला पेन्शन मिळेल की नाही ही सुद्धा अनिश्चितता त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत होती. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आता दिलासा मिळाला. रुपये 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पहा, हा एक धावपळीतून बाजूला करणारा आपल्याला एक बदल सरकारने दाखवलेला आहे. 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल
तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. आता जर तहसील कार्यालय वगैरे इथे जर गर्दी पाहिली ना, तर ही गर्दी लोंढेच्या लोंढ्या आता वाढत चाललेले होते. तशा पद्धतीने शासनाने नियोजन सुद्धा केले होते. गाव स्तरावरती महसूल स्तरावरती त्यांचे कॅम्प आयोजित केले होते. परंतु शासनाने या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेत उत्पन्नाच्या दाखल्याची अट सुद्धा चांगल्या पद्धतीने शिथिल केलेली आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा बदल की जो मागच्या GR मध्ये दाखवलेलाच नव्हता, तो आता नव्याने आलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने लाभ मिळेल की तो बदल असा आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये 21 वर्षाच्या वरची एखादी मुलगी सुद्धा असेल, अशी सुद्धा मुलगी योजनेमध्ये पात्र होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण बदल हे आपण समजून घेतले पाहिजे, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांची संख्या ही या योजनेमध्ये वाढणार आहे आणि खूप साऱ्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. तरी आपणही याचा व्यवस्थित अभ्यास करून जवळच्या आपल्या गाव स्तरावरती, तालुका स्तरावरती जशी सरकारने नियोजन केलेले आहे, ग्रामीण भागामध्ये तर अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा हा कार्यभार सोपवलेला आहे. अशा स्तरावरती आपण चौकशी करून लवकरात लवकर त्याचे फॉर्म भरून घेण्यात यावेत, अशी या ठिकाणी मी विनंती करतो.